8वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने घरात कुणी नसताना आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली। याहीपेक्षा भयंकर म्हणजे पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शिवाजी कॉलनी चिकनीपाडा परिसरात प्रमोद कुमार पात्रा हे पत्नी मुलगा विघ्नेश व मुलीसह राहतात। विघ्नेश काटे मानिवली परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता 8वीत शिक्षण घेत होता। दरम्यान रविवारी प्रमोद कुमार कामावर गेले होते तर त्याची आई आणि बहीण कामानिमित्त बाहेर गेले होते। यावेळी विघ्नेश यानं घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। घरी परतताच मुलाचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला। घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मुलाचा मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। काय आहे सुसाईड नोटमध्ये? मुलाजवळ एक सुसाईड नोट आढळून आली आहे। यामध्ये वडिलांनी मोठ्या बहिणीवर रागावू नये, माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल। शाळेतील एक शिक्षिका आणि मुलगा त्याला चिडवीत होते, त्यामुळे मला आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केलाय। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी ADR दाखल केलाय। या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। तक्रार प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे।